सध्या मनोरंजनाची अनेक साधनं घरातच सहज उपलब्ध झाली आहेत. त्यामुळेच लहान मुलं, युवक मैदानापासून दुरावत आहेत. परिणामी नव्या पिढीत आरोग्याचे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी मैदानी खेळ गरजेचा असल्याचं मत प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी व्यक्त केलं. गडिंग्लजमधील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि रावसाहेब अण्णा कित्तूरकर विश्वस्त मंडळातर्फे आयोजित 15 दिवसीय मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गडिंग्लजमधील गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि रावसाहेब अण्णा कित्तूरकर विश्वस्त मंडळातर्फे 15 दिवसीय मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर सुरू झाले. प्राध्यापक सुनील शिंत्रे आणि कित्तूरकर विश्वस्त संस्थेचे प्रमुख उद्योजक संतोष कित्तूरकर यांनी फुटबॉलला किक मारून शिबिराचं उद्घाटन केलं. समन्वयक सागर पवार यांनी स्वागत केलं. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात शिबिरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शतकाची परंपरा असणारा फुटबॉल वाढावा यासाठी युनायटेडचे वर्षभर उपक्रम सुरू आहेत. त्याचा नवोदितांनी लाभ घेऊन प्रगती साधण्याची आवश्यकता आहे, असं सुनील शिंत्रे म्हणाले. यावेळी युनायटेडचे संचालक प्रशांत दड्डीकर, विल्यम्स चिनाय, यासिन नदाफ, तानाजी देवेकर, प्रसाद पवार, आदर्श दळवी, समन्वयक सूरज कोंडुस्कर यांच्यासह पालक खेळाडू उपस्थित होते. पहिल्या दिवसातील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून अहमद शेख, आयुष पाटील, अर्श भोसले, वरद गुरव यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार झाला.